4 माजी नगरसेवक आहे आणि 4 नवीन आहे, 4 निवडून आलेले आहेत. विद्यमान 4 आहे आणि 4 माजी नगर, अशा 8 नगरसेवकांचा प्रवेश लवकरच या महिन्यामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये होणार. काही कोणत्या पक्षाचे वगैरे निवडून आलेले आहे. अच्छा, आता मोठे थोडा नमस्कार. आजच्या या पत्रकार परिषदेत सर्व पत्रकार बंधूंचे हार्दिक स्वागत. आजची पत्रकार परिषद यासाठी आयोजित केली गेलेली आहे की गेल्या 8 ते 10 दिवसापासून भुसावळ नगरपालिकेच्या कचरा गाड्या या बंद आहेत. पेट्रोल पंप मालकाने डिझेल देण्यास मनाई केल्यामुळे त्याचे बिल अदा न केल्या गेल्यामुळे त्याने मनाई केलेली आहे, म्हणून सर्व कचरा गाड्या या थांबलेल्या आहेत. यावर चर्चा करण्यासाठी आम्ही नेते संजीव भाऊ सावकारे यांना आम्ही सांगितलं की भाऊ तुम्ही यावर काहीतरी तोडगा काढा. त्यांनी लगेच संबंधित ठेकेदाराशी चर्चा करून या विषयावर तोडगा काढला व आम्हाला आश्वासन दिले आहे की 1-2 दिवसात कचरा गाड्या या सुरू होणार आहे. त्यांनी पूर्वीच्या ठेकेदाराशी यावर चर्चा केली. तसेच परमनंट सीओ नसल्यामुळेही नगरपालिकेत खूप समस्या निर्माण होत आहे. आम्हाला अनेक नागरिकांचे फोन आले. गेल्या 8 ते 10 दिवसांपासून कचरा गाड्या बंद होत्या. तसेच साफसफाई कर्मचारी तसेच मृत जनावर आहेत त्यांची सेवा बंद होती, त्यांना उचलण्याची सेवा बंद होती. तर त्याच्यामुळे नागरिकांना खूप त्रास होत होता. त्यामुळे त्यांचे वारंवार आम्हाला फोन येत होते. तर आम्ही ही समस्या घेऊन आमचे माननीय संजय भाऊ सावकारे आम्ही यांच्याकडे गेलो. तर त्यांनी आम्हाला त्याच्यावर त्वरित त्यांनी चर्चा करून आमची ती समस्या मार्गी लावली आहे आणि त्यामुळे मृत जनावर उचलण्याची सेवा जी आहे ती पण लवकरात लवकर चालू करण्यात येईल, पूर्ववत चालू करण्यात येईल. स्वागत आहे. आजच्या पत्रकार परिषद विशेष ज्या दिवसापासून नगराध्यक्ष गायत्री भंगाळे ह्या अपात्र ठरलेल्या आहे त्याच्या आधीपासून अनियमित घंटागाड्या घरोघरी पोहोचण्यात सर्व लोकांना ह्या अडचणी आलेल्या आहे व भुसावळ शहरामध्ये ठिकठिकाणी चौकामध्ये जो कचरा होता, घाणकचरा, त्या कचरा पण साफसफाई होत नव्हता. जे सार्वजनिक शौचालय होते ते तर आधीपासून बरेच 20 ते 25 दिवस झाले, म्हणजे 25 ते 30 दिवस झाले असतील जास्त, ते पण साफसफाई होत नाहीये. ह्या सर्व समस्या भुसावळ शहराच्या नागरिकांच्या प्रत्येकाच्या वार्ड प्रभागामध्ये आम्हाला नगरसेवकांना फोन येत होते आणि आम्हालाही सुद्धा दिसत होतं. आम्ही सर्व हे संजीव सावकारे आमचे नेते यांच्याकडे आम्ही सर्व तक्रारी घेऊन गेले. मग जे सत्ताधारी होते त्यांनी जे जुने आपले जुने ठेकेदार होते, सह्याद्री जे होते ठेकेदार, तर त्यांनी सुरळीत काम चालू होतं त्यांचं. जामनेर रोडाचे पण जे झाडू होते साफसफाई ते पण बंद केलेली थोड्या बाजारातली. हे सर्व घाणीचे साम्राज्य चालू असताना सत्ताधाऱ्यांनी बाकीचे बिल काढले. मग ते डिझेलचं बिल बाकी होतं, डिझेलचं बिल त्यांनी काढायला पाहिजे होतं. मग ते संजीव भाऊंनी पण मध्यस्थी करून ते डिझेलचं बिल त्या पेट्रोल पंपाला एक सीओ साहेबांना घेऊन तो एक बिल काढलेलं आहे. आणि जे जुने ठेकेदार आहे, जे नवीन ठेकेदार यांनी सत्ताधाऱ्यांनी नवीन ठेकेदार लावलेले होते, त्यांनी काही क्षणापुरतीच ते साफसफाई भुसावळ शहरात केलेली, काही प्रमाणात घंटागाडी अनियमित आणि कचरा गाड्यापणा त्यांनी जे होतं सर्व ठप्प करून टाकलेलं आहे. एवढा घाणीचं साम्राज्य भुसावळमध्ये झालेलं आहे. आणि भाऊंनी पूर्वीचा जो ठेकेदार होता त्यांना बोलवून विश्वासात घेऊन त्यांना सांगितलं की आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, ते काम चालू करा. जिथे जिथे समस्या येईल तिथे तिथे आम्ही सर्व तुमच्या पाठीशी. आमदार आपले मंत्री महोदय संजीव सावकारे हे ते आहे, त्यांना विश्वास दिला व येत्या 72 तासात भुसावळमध्ये साफसफाई होणार आहे. आणि वेळ पडला तर आज रात्रीपासूनच जामनेर रोड, आठवडे बाजार हा जो पूर्वी सरकार रोड जे साफसफाई चालू होती ते आज रात्री सुरू होणार आहे आणि येत्या 72 तासामध्ये भुसावळ शहर चकचकीत होणार आहे. गेल्या काही काळापासून भुसावळ शहर अस्वच्छ होतं आणि नागरिकांच्या वाढत्या कंप्लेंटी प्रत्येक आमचे उपनगराध्यक्ष आहे, नगरसेवक आहे, सभापती आहे, प्रत्येकाला
8-10 हजार मतांच्या वाढतून निवडून आलेले प्रत्येकांना रोजचे फोन वगैरे सुरू होते कंटिन्यू. त्यामुळे आम्ही सर्व मिळून आमचे नेते मान्य संजूभाऊ सावकारे यांच्याकडे ही व्यथा मांडली की याच्यामुळं हे काम करणं आवश्यक सुरू आहे. कारण की जर हे काम ठेकेदारांनी जर नाही केलं तर पुढे शहराची परिस्थिती बिघडत जाईल. गेल्या 8 वर्षापासून सुरळीत असलेल्या घंटागाड्या बंद करण्यात आल्या. गेल्या 8 वर्षापासून नियमित उचलणारं कचरा बंद करण्यात आलं. ज्या लोकांना सवय पडली, जसं आपण उठल्याबरोबर सकाळी चहा घेतो तशी लोकांना उठल्याबरोबर सकाळीच कचरा गाडीची सवय पडली होती. शहरामध्ये कुठेतरी सवय लावण्याचा प्रयत्न केला होता पण तो कुठेतरी विस्कळीत झाला होता. या सर्व गोष्टी मान्य संजय सावकर यांच्या लक्षात आणून दिलं. त्यांनी लागलीच प्रभारी मुख्याधिकारी आणि कलेक्टर साहेबांशी बोलून आणि जे जुने ठेकेदार होते त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना विश्वासात घेतलं की तुम्हाला याच्या पुढे अडचण येणार नाही, शहर तुम्हाला तुमच्या ताब्यात आम्ही परत देतोय, त्याप्रमाणे तुम्ही त्याला स्वच्छ करा. आणि येणाऱ्या आजच रात्रीपासून 8 वाजेपासून ते कामाला सुरुवात करण्याचं ठेकेदाराने आम्हाला सर्वांना आश्वासन दिलेलं आहे. आणि येणाऱ्या 72 तासात परत सुरळीत करण्याचा आम्ही सर्व नगरसेवक त्यांच्या मागे लागून पूर्ण जेवढे बी आमचे बीजेपीचे नगरसेवक आहे, आपले शिवसैनिक गटाचे नगरसेवक, राष्ट्रवादीचे आमच्या जेवढं पूर्ण गट आहे 35-36 नगरसेवकांचा, आम्ही सर्व सोबत ठेकेदाराच्या सोबत खांद्याला खांदा लावून काम करणार आहे आणि काम सुरळीत करणार आहे. असेच ऑर्डर आमचे मंत्री साहेब संजूभाऊ सावकर यांनी सर्वांना दिलेली आहे. आणि काय राहतं, ह्या ज्या गोष्टी राहतात ह्या कायद्याने करावाच लागत आहे. कारण की हा ठेका पद्धतीनेच टेंडर काढणं आवश्यक राहतं. कारण की याच्यातून येणारा जो फंड राहतो हा 15 वित्त आयोगातून फंड तयार होतो. जर तुम्ही याला लेबर सिस्टमने जर दिलं तर ते जी एक 15 वित्त आयोगाचा जो फंड असतो तो बंद पडला असता. जर हे टेंडर जर परत सुरळीत झालं असतं तर याच्या स्कॅनिंगचा रिपोर्टिंग आहे, याच्यामध्ये माझी वसुंधराचा रिपोर्टिंग आहे, म्हणजे एका गोष्टी लागून 10 गोष्टी राहतात. याच्यात नंबरिंग आहे किंवा नंतर शहर स्वच्छतेचं नंबरिंग आहे. मागच्या काळामध्ये 4 कोटी रुपये बक्षीस माझी वसुंधरामध्ये मिळालेलं आहे. यामुळे शहराला याचा फायदाच आहे. आणि या सर्व गोष्टी पाहता संजू भाऊंच्या नेतृत्वामध्ये ठेकेदाराला आश्वासित करून आज पूर्ण शहर स्वच्छ करण्याचा आम्ही संध्याकाळपासून सर्वजण प्रयत्न करू. ठेकेदाराला जी मदत लागेल ते करू. नागरिकांनी परत उद्या आपल्या दारी घंट्या गाड्या, कचरा गाड्या आपण येणार आहे. आपला कचरा आपण त्यातच टाका. आम्ही सर्वांना सांगू, व्यापाऱ्यांनाही आम्ही सांगू की आपलं कचरा आपण त्यातच टाका आणि शहर आपलं आहे. शेवटी किती झालं तरी तर शहराला जसं नगरपालिकेचं काम आहे स्वच्छ ठेवणं तसं काम आपलं पण आहे. यामुळे सर्वांना आश्वासन करू. जो नागरिकांचा जवळ एक नंबर होता 82 82 82 10 74 82 82 82 20 74 हा नंबर परत उद्यापासून नागरिकांच्या सेवेत चालू होईल. तुम्हाला जिथं कचरा दिसलं तुम्ही व्हॉट्सअपवर फोटो टाका. कचरा गाडी नाही आली तरी तुम्ही फोटो टाका, कॉल करा की कचरा गाडी आलेली नाहीये, कुठं मृत जनावर पडलेलं आहे, तुम्ही तरी त्या नंबरवर कॉल करा. तुमचा कंप्लेंट 24 तासात सॉल्व्ह केली जाईल. या आम्ही आमच्या सर्व गटाकडनं आम्ही आश्वासन देतो भुसावळकरांना. सर्व पत्रकार बांधवांचे आजच्या या पत्रकार परिषदेला हार्दिक स्वागत आहे. 4 महिन्यापूर्वी भुसावळ शहरामध्ये जी निवडणूक झाली नगरपालिकेची त्यामध्ये सत्तांतर होऊन लोकनियुक्त नगराध्यक्षपदी गायत्रीताई भंगाळे या निवडून आल्या होत्या. आता काही दिवसापूर्वी त्या अपात्र सुद्धा झालेल्या आहे. पण जेव्हापासून गायत्रीताई भंगाळे या सत्तेत आल्या तर तुम्ही सर्वांनी बघितलंच असेल की आपल्या भुसावळ शहरामध्ये जे कचरा संकलन जे आहे त्याच जे काही कचरा संकलन आहे ते पूर्णपणे बंद झालेलं होतं. ते अनियमितता होती आणि जी आपली जी जनता आहे, व्यापारी आहे, त्यांना सकाळी उठलं की त्यांना माहिती होतं की आपल्या घरात जो कचरा असतो तो आपण कचरा गाडीच्या जे येते घंटा गाडी त्यामध्येच टाकला पाहिजे. त्यानुसार लोकांनाही ती चांगली एक हॅबिट लागली होती, चांगली सवय लागली होती. आणि ही जी नियमितपणे आपल्या भुसावळ शहरामध्ये आधी जी स्वच्छता होत होती त्या स्वच्छतेमुळे आपल्या भुसावळ शहराची जी आहे, आपण मागे ही जी होती राज्य शासनाची स्पर्धा जी होती त्यामध्ये आपलं चांगलं रँकिंग आलेलं होतं. आधीपेक्षा रँकिंग आपलं सुधारलं होतं. परंतु जेव्हापासून हे नवे सत्तेधारी आले आणि त्यामुळे ही भुसावळ शहरामध्ये कचरा संकलनाचा पूर्ण खेळ खंडोबा झाला. भुसावळ शहरामध्ये जागोजागी तिथं तुम्ही बघत असाल की जागोजागी तिथे कचऱ्याचे ढीग दिसत आहेत, नाले पूर्ण फुल झालेले आहेत. आणि त्याचाच परिणाम म्हणून आज आम्ही सर्व आमचे जे नगरसेवक मित्र बंधू आहेत, ताई लोक आहेत आणि आम्ही सर्वजणांनी संजय भाऊ सावकारे आमचे जे मंत्री आहेत त्यांच्या कानावर ही गोष्ट घातली. भाऊंनी तात्काळ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्याचप्रमाणे जे संबंधित ठेकेदार आहेत त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना सर्व विषय त्यांच्या लक्षात आणून दिला. त्यांच्या अडचणी सुद्धा त्यांनी जाणून घेतलेल्या आहेत आणि त्यांना आश्वस्त केलंय की तुमचे जे काही अडचणी आहे आम्ही लवकरच दूर करू, पण तुम्ही भुसावळ शहराचं जे काही आहे नुकसान होऊ देऊ नका.
भुसावळ शहराच्या जे काही रहिवाशांना, व्यापाऱ्यांना, नागरिकांना या सुविधा तुम्ही परत चालू करा. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. आणि या त्यांनी दिलेल्या आश्वासनावर आज बहुतेक आज रात्रीपासून ठेकेदारांनी सांगितल्याप्रमाणे की आज रात्रीपासून आम्ही कचरा संकलन पूर्ण भुसावळ शहरामध्ये चालू करणार आहोत. तर 4 महिन्याचा बॅकलॉग आहे कचऱ्याचा, तर तो 1 दिवसात किंवा 2 दिवसात बॅकलॉग भरता येणार नाहीये. कमीत कमी माझ्या मते तरी 1 आठवडाभर तरी जी पूर्वीसारखी जी परिस्थिती आहे ती पूर्ववत येण्यासाठी 1 आठवड्याची तरी आपल्याला त्यांना वेळ द्यावा लागेल. 1 आठवड्यात आपल्याला नेहमीप्रमाणे जसं आपलं भुसावळ स्वच्छ सुंदर होतं तर तसंच आपल्याला दिसायला मिळेल. तर आशा करूया. आणि आम्ही सर्व नगरसेवक, भारतीय जनताचे पदाधिकारी जे आहेत आणि रहिवाशांना मी विनंती करतो की त्यांनी कचरा हा जो गाडीमध्येच टाकावा. आणि नगरसेवक बांधवांनाही मी सांगतो की त्यांनी ठेकेदाराकडनं चांगल्या प्रकारे काम करून घ्यावं, जेणेकरून आपलं भुसावळ शहर स्वच्छ सुंदर दिसावं. पत्रकार बांधवांचं मी स्वागत करतो. भुसावळकरांना एक मेसेज आहे आजपासून, 1 कॉल प्रॉब्लेम सॉल्व. जे आधी आमची सत्ता होती त्याच्या अगोदर लोक आम्हाला कॉल करायचे आणि त्या कॉलच्या क्षणी आम्ही त्यांचं प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचो. या 4 महिन्यापासून आम्ही त्यांना ती सुविधा देऊ शकलो नाही. आज पण अर्ध्या गाड्या त्यांनी डॅमेज करून ठेवलेल्या आहे. हे अंडर रिपेअर काय चालू आहे. सत्ताधाऱ्यांची इतकी आता शहरात इज्जत नाही राहिली की व्यापारी त्यांना डिझेल देत नाहीये. त्यांनी त्यांचं इतकं म्हणजे भुसावळ शहराचं नाव खराब करून ठेवलंय. 2016 मध्ये जेव्हा आम्ही आले तेव्हा घाणी साम्राज्य असं आम्हाला भेटलेलं होतं पारितोषिक. हे यांच्यामुळेच, यांचंच पेरलेलं ते होतं. ते आम्ही 2016 नंतर स्वच्छ केलं, घंटेगाड्या स्वच्छ केल्या, दारद्वारे केल्या. त्याच्या अगोदर प्रायव्हेट गाड्या आम्ही स्वतः नगरसेवकांनी सुरू केलेल्या होत्या. आज पण ह्या 4 महिन्यामध्ये आम्ही आमच्या स्वतःच्या गाड्या रोजचं 500 रुपये डिझेल टाकून आम्ही आमच्याकडे चालवतोय. पण ज्या ठिकाणी 2 गाड्या असतात त्या ठिकाणी 1 गाडी चालवतो. तर लोकांना आता काल आमच्या संजीव सावकारे आमचे मंत्री महोदय आणि समजा आमचे गटनेते सर्वांना भाऊने बोलवलं आणि भाऊकडे पण तक्रारी होत्या जनतेच्या. आम्ही नगरसेवक असल्यामुळे आमच्याकडे वार्डातल्या तक्रारी आमच्याकडे होत्या. आम्ही भाऊला आमच्या व्यथा मांडल्या की बाबा स्वच्छतेबद्दल काहीतरी करा, खूप घाण पडलेली आहे. नंतर काही अग्निशमक दलाचे लेबर होते, मानधनाने लावलेले, त्यांनी बंद केलं होतं टाला वगैरे. मग काल संध्याकाळी त्या ठेकेदाराला बोलून कालपासून त्याने त्याचे लेबर पाठवले, 30 लेबर फायरचे. आज बघा आज 2 ठिकाणी आग लागली, त्या ठिकाणी ते लेबर तिथे गेलेले. आज जर ते लेबर नसते ते आग विझवण्याकरता आज प्रॉब्लेम झालेला असता. हे कालपासून सुरुवात झालेली आहे. कालच लेबर वगैरे पाठवून त्यांनी अग्निशमक दलाचा महत्वाचा विषय असल्यामुळे काल भाऊच्या आदेशाने ठेकेदाराने ते लेबर पाठवलेले आहे की तू लेबर पाठव, आम्ही तुझं व्यवस्थित कायद्याने जे असेल तुला वर्कआउट वगैरे आम्ही लवकरात लवकर देऊ. आता संजीवाचा आदेश असल्याने लवकर सर्व आम्ही कामाला लागले. अधिकाऱ्यांना पण आमचा विश्वास आहे, व्यापाऱ्यांना पण विश्वास आहे. लवकरात लवकर ते डिझेल वगैरे देऊन सर्व गाड्या सुरू होतील आणि 72 तासाच्या आत सर्व कामं सुरू, साफसफाई होईल, कचरा उचलला जाईल, झाडू आले येतील, शौचालय साफसफाई होईल. फक्त काही वाहने आता बंद पडलेली आहे, त्याला 2-3 दिवस सुरू उशीर लागेल. मग त्यानंतर सर्व वाहने सुरू होतील आणि पुन्हा भुसावळ शहरामध्ये मग तो आमचा वार्ड असो किंवा नसो, विरोधी पक्षात जरी असला तरी चालेल. कारण भाजपाचं एक हे वैशिष्ट्य आहे, सबका साथ सबका विकास. काम करत असताना, विकास करत असताना आम्ही जातीपात किंवा पक्षपात करत नाही. त्याचप्रमाणे आम्ही त्याचं सर्व काम करू. यांनी तरी बघा आम्ही नाटक कॉलेजच्या पुलाखालती 100 गजाने 2 लाख खर्च करून झाड लावले. यांनी 4 महिन्यामध्ये एकदा बी गाडी तर पाठवली नाही. पसंत काळामध्ये आणि नगराध्यक्ष रमण भोळे जेव्हा होते तेव्हा जर नेहमी तिथं टँकरनं पाणी टाकायचं, गाडीने यायचं. हे लोक जेव्हापासून बसले तेव्हापासून यांनी आमच्या वार्डातल्या झाडाला पण पाणी मारण्याने बंद केलंय. यांना विरोध करायचा आमच्याशी विरोध करा, स्पर्धा करा आमच्या कामाची. आम्ही तुम्हाला विकासाने उत्तर देऊ. तुमच्या भाषेत आम्ही उत्तर तुम्हाला देणार नाही, आम्ही विकासाने उत्तर, कामाने उत्तर देऊ. आम्ही मागे बोललो होतो आम्ही याला कामाने उत्तर देऊ. तर आज आमचं उत्तर आहे बघा. उद्यापासून तुम्हाला शहरामध्ये एक नवीन परत जसं शहर आपलं होतं तसं परत दिसेल आणि लवकरात लवकर शहराचा विकास संजीव सावकारे यांच्या हाती सुरू होईल. पुन्हा शहरामध्ये कामं तुम्हाला दिसतीलच. यांनी जसे एनओसीला आम्हाला अडथळे आणले तसे यांनी जर एनओसी आणले तर आम्ही यांना अडथळा आणला नाही. इतका विश्वास आमच्या अध्यक्षांवरती आहे. आमचे परमनंट अध्यक्ष बसलेले आहे शैलेंद्र नारखेडे, यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही कामं करू आणि शहराचा विकास करू. नागरिकांना सांगतोय 1 कॉल प्रॉब्लेम सॉल्व. तुम्ही लवकर आम्हाला मेसेज करा, फोन करा, आम्ही लगेच कचरा तिथं संकलन करू आणि घंट्याकडे तुम्ही दाराची पाठवू. परत ते घरा तुमचं ऐकातील कचरेवाला आया घर से कचरा उचल ही धून परत त्यांच्या कानावर पडेल आणि बाळ गोपाळ नाचतील त्याच्यावरती. जय श्रीराम, जय महाराष्ट्र. आज भुसावळ शहरामधील कचरा
व घंटागाळा संदर्भात आपण इथं पत्रकार परिषद घेतलेली आहे. त्या संदर्भामध्ये आदरणीय मंत्री महोदय संजय भाऊ सावकारे यांनी वरिष्ठ व कलेक्टर साहेबांशी बोलून जो कचऱ्याचा प्रश्न होता, शहरामध्ये सगळ्यात दूर कचऱ्याचं साम्राज्य निर्माण झालेलं होतं. मागील 10-15 दिवसापासून या शहरामध्ये घंटागाड्या, त्याचप्रमाणे कचरा जे उचलायचे तेही व साफसफाईचा प्रश्न उद्भवलेला होता. आम्ही नागरिकांच्या मूलभूत सुविधाकडे लक्ष देण्याकरता आदरणीय मंत्री महोदय संजय भाऊ सावकारे यांना सांगितलं. त्यांनी व आमच्या उपनगराध्यक्षा शैलजाताई नारखेडे, त्याचप्रमाणे आमचे गटनेते युवराज भाऊ लोणारी यांनी आता मागच्या हप्त्यामध्ये आम्ही सर्व दूर पाहणी केली व कचऱ्याचा जागजागी ढीग साचलेला असताना त्या संदर्भात संजय भाऊ सावकारेंनी जे ठेकेदार मागचं आमचं काम करत होते मागील वर्षभरापासून, 2-3 वर्षापासून, 5 वर्षापासून, त्या ठेकेदाराला कोणी बंद केलं होतं. त्यांचा ठेकेदार उभा करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि ह्या शहरामध्ये जागजागी कचऱ्याचे ढीग त्या माध्यमातून साचले. आम्ही पुनश्च मागील जो ठेकेदार होता त्याला विनंती करून पुन्हा ह्या शहरामधील कचरा, घाण व शहराच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून विनंती केली. तो आज रात्रीपासूनच, उद्यापासून या शहराची साफसफाई, कचरा संकलन, त्याचप्रमाणे घंटागाड्या ह्या सुरू होणार आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही पाण्याचा प्रश्न असेल, नागरिकांच्या मूलभूत सुविधांचा प्रश्न असेल, त्या संदर्भामध्ये आमच्या उपनगराध्यक्षा शैलजाताई नारखेडे, गटनेते युवराज भाऊ लोणारे यांच्या माध्यमातून आम्ही लवकरात लवकर मीटिंग घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्या संदर्भात मी सर्व नागरिकांना विनंती करेल की आपणही आपलं सहकार्य करावं, एवढीच विनंती करतो. तसेच वीर शिरोमणी महाप्रतापी महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त आपणा सर्वांस शुभेच्छा देतो. मागील काही महिन्यांपासून भुसावळ शहरामध्ये जे आरोग्यविषयक समस्या उपस्थित झाल्या होत्या, जसे भुसावळ नगरपालिकेच्या दवाखान्याची तोडफोड झाली, तिथेही काही आतापर्यंत त्याची दुरुस्ती करण्यात आली नाही आहे. जागोजागी कचऱ्याचे ढीग साचले, घंटागाड्या बंद केल्या. काय कारण? तर डिझेल मिळत नसल्याचं. आता एवढी मोठी नगरपालिका, एवढं मोठं नाव अवर्ग नगरपालिका, आणि साधं डिझेल सुद्धा ठेकेदार जर आपल्याला पेट्रोल पंपवाले देत नसतील, ते आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. बाकीच्या कामांना थोडा ब्रेक देऊन जर स्वच्छतेकडे आपण लक्ष दिलं असतं तर आज जे भुसावळ शहरामध्ये घाण्याचं साम्राज्य झालेलं आहे ते झालं नसतं. आज नाले सफाईबद्दल आज पावसाळा येऊ घातलाय आणि पूर्ण शहरातले नाले पूर्ण तुडुंब भरलेले आहेत. त्या नाल्यांची दुर्गंधी येते आहे, नागरिकांच्या प्रकृतीस त्यामुळे धोका निर्माण झालाय. त्याबद्दलही काही विचार केला नाही आहे. सांगायचं कारण की आम्ही विरोध केला 177 विषयांना आम्ही विरोध केला. बाकीचे जे 78 विषय मंजूर झालेले आहेत त्या 78 विषयामध्ये भरपूर विषय असे आरोग्य विषयक विषय होते. त्यांचे साधे तुम्ही ठराव केले नाही, त्याची निविदा काढली नाही. जर तुम्हाला भुसावळ शहराबद्दल एवढी तळमळ होती तर जे विषय आरोग्य विषयक होते का नाही केले? आज जर ते विषय मार्गी लावले असते 3-4 महिन्यात तर हा गंभीर प्रश्न उद्भवला नसता. तरी असो, आम्ही सर्व नगरसेवकांनी आमचे माननीय वस्त्रोद्योग मंत्री लाडके आमदार संजय सावकारे यांना या समस्येबद्दल जाणीव करून दिली. नागरिकांच्या समस्या त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या. नागरिक त्यांच्याशी पर्सनल हमेशा टचमध्ये असतातच. तर त्यांनी काल कलेक्टर आणि प्रभारी शिवसाहेबांशी चर्चा करून संबंधित ठेकेदाराला तसे हे दिलेले आहेत आणि 2 दिवसामध्ये कचरा संकलन आणि बाकीचे सर्व आरोग्यविषयक कामे हे सुरू होणार आहे. धन्यवाद. मागील डिसेंबर 21 मध्ये ज्या वेळेला माझी लोकनियुक्त नगराध्यक्ष निवडून आले, आता अपात्र झाले पण माझी म्हणतोय, त्या निवडून आल्या तेव्हापासून या शहरात समस्येची जी कचऱ्याची समस्या ती बिकटच आहे, होती आणि आताही आहे आणि आता तर अतिशय घाणेरडी झालेली आहे. त्यांनी जे ठेकेदारांना जे बिलं दिले नाही त्यावेळी ठेकेदारांनी काम बंद केलं आणि आता तर परिस्थिती अजून बिकट होऊन गेलेली आहे. डिझेलचे जे बिल आहेत ते मान्य आमचे नामदार श्री संजय सावकारे यांच्या म्हणण्यानुसार ते काढून देण्यात आलेले आहे. त्यामुळे ठेकेदार आता परत काम चालू करतोय. ती भुसावळ वाशियांसाठी तिथे दिलासाची गोष्ट आहे. तसंच या भुसावळ शहरात काल आम्हाला असं समजलं आहे की काल आमचे विरोधी पार्टीचे काही नगरसेवक कलेक्टर ऑफिसला गेले होते
आमचे शुभचिंतक हितचिंतक आहेत तिथे, त्यांनी आम्हाला सांगितलं की माननीय माजी आमदार जे संतोष चौधरी होते आता नगरसेवक झाले, ते काल कलेक्टर ऑफिसला असं बोलले की ओबीसी समाजाची महिला आता कशी काय नगराध्यक्ष होऊ शकते, प्रभारी नगराध्यक्ष कशी होऊ शकते. एक कायदे मंडळात काम केलेला माणूस, त्यांनी काम केलेलं, जे निवडून आले होते विधानसभेत, त्यांनी कुठलेही प्रश्न कधीच मांडले नाहीये, पण ते म्हणतायत कलेक्टर साहेबांना किंवा ते कशी काय होऊ शकता. एका लेवा पाटलाच्या घरातली बाई, एक लेवा पाटील समाजाची सून त्यांना नगराध्यक्ष चालत नाही का, प्रभारी नगराध्यक्षपद त्यांना दिलेलं चालणार नाही का. त्यांचं प्रत्येक वेळी लेवा पाटील समाजाविषयी त्यांचा जो दृष्टिकोन आहे तो आजही बदललेला नाही, मागेही जसा होता तसाच आहे. आम्हाला त्यांना एकच सांगणं आहे की बाबा कायद्याचा परिपूर्ण अभ्यास करा, कायद्याने जे होईल तेच होईल, कलेक्टर कोणाच्या शब्दावर जात नाही. त्याच्यामुळे आमच्या ज्या ताई आहेत शैलजा ताई, ह्याच प्रभारी नगराध्यक्षा राहतील. धन्यवाद. 4 माजी नगरसेवक आहे आणि 4 नवीन आहे, 4 निवडून आलेले, विद्यमान 4 आहे आणि 4 माजी नगर, अशा 8 नगरसेवकांचा प्रवेश लवकरच या महिन्यामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये होणार. काही कोणत्या पक्षाचे वगैरे निवडून आलेले आहे. अच्छा. आता मोठे मोठे 16 कोटी कामं आलेले, ते शहराचा विकास पूर्ण होतील, त्यांच्या प्रबंध विषय विकास त्यांना पाहिजे म्हणतो. आम्ही कामं करण्याकरता निवडून आलेले आहे, लोकांनी आम्हाला कामं करण्याकरता दिलेलं आहे. या पक्षात आम्ही फक्त काम थांबवण्याकरता पक्ष आहे. त्यांना काम, त्यांचा वाढता विकास करायचा आहे, ते भाजपाकडे येतीलच. कधी प्रवेश होईल काही? त्याचा भाऊशी बोलणं झालंय, त्यांचं 2 तारीख दिली त्यांना, लवकरात लवकर होईल.